आहे बुर्ज खलिफाची प्रतिकृती। आयफेल टॉवरच्या बाजूलाच हा मलेशियाचा टॉवर आहे फेमस। सो ही प्रतिकृती बघाल ना तर ही आहे आयफेल टॉवरची। सो हे गाइस, गुड इव्हनिंग। मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये नालासोपाऱ्यावरून। आपल्या घराच्याच अगदी 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर नालासोपारा वेस्टला म्हणजे मी म्हणेन तुम्हाला जे पेट्रोल पंप आहे त्याच्या अगोदर एक दुबई बेस्ट थीम म्हणून कार्निवल भरलेलं आहे आणि त्याच कार्निवलला व्हिजिट द्यायला आपण आता आतमध्ये आलेलो आहोत। आणि या ब्लॉगमध्ये आपण बघणार इथे काय काय बनवलं आहे आणि काय काय प्रतिकृती तयार केलेल्या आहेत आणि आतमध्ये अजून काय आपल्याला बघायला मिळणार आहे। सो व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। सो बघूया आपण दुबई बेस्ट थीम कार्निवल इन नालासोपारा वेस्ट। सो गाईज, फायनली आपण आलेलो आहोत दुबई वेस्ट थीम कार्निवलचा ब्लॉग शूट करायला, जे आपल्या घरापासून अगदी जवळच आहे। यंगस्टार ट्रस्टतर्फे आयोजित केलेलं आहे कोकण महोत्सव प्लस दुबई थीम कार्निवल। हे नालासोपारा वेस्टला आहे, तुम्ही बघू शकता। हा इथे म्हणजे पुढे पेट्रोल पंप आहे आणि हा नालासोपारा वेस्टचा आपला रस्ता आहे। समोर आपलं गेलं तर स्टेशन आहे। सो गाईज, फायनली आपण याच्यामध्ये एंटर केलेलं आहे दुबई थीम कार्निवल तुम्ही बघू शकता आणि सोबत कोकण महोत्सव असं पण त्यांनी लिहिलेलं आहे। सध्या तरी मला कोकण महोत्सवचे कुठे स्टॉल दिसत नाही, बट लेट्स सी, बघूया आपण आतमध्ये जाऊन। दुबई थीम कार्निवल म्हणूनच सध्या दिसत आहे। सो लेट्स गो इनसाइड आणि बघूया आपण। इथे सगळं पार्किंग वगैरे पण आहे आणि काही याची तिकीट पण आहे। सो लेट्स गो इनसाइड आणि बघूया। सो गाईज, दुबई थीम कार्निवल फेस्टिवल जो आहे त्याची 50 रुपीज तिकीट आहे। सो 2 तिकीट काढले आहेत, माझे आणि अक्षराची। आणि आता जस्ट बघतोय, तुम्ही बघू शकता हे तिकीट घर आहे आणि हे असं इथे काही डिझाईन्स केलेले आहेत दुबई बेस्ट कार्निवलमध्ये। सो लेट्स गो इनसाइड आणि बघूया आपण। सो 2 तिकीट्स घेऊन आपण आता आतमध्ये चाललो आहे। बघूया काय दुबई वेस्ट थीममध्ये इथे बनवण्यात आलेले आहेत। म्हणजे फर्स्ट टाइम काहीतरी मी नालासोपारामध्ये हे करतो आहे, दुबई थीम कार्निवल पुणे। हे पुण्याचे काही त्यांनी पिक्चर्स लावलेले आहेत, ते बघू शकता तुम्ही। जी दुबई फ्रेम आहे त्याचं काहीतरी प्रतिकृती तयार केल्यासारखी वाटते। गर्दी खूप आहे, आज ॲक्च्युली रविवार आहे त्यामुळे ऑलरेडी गर्दी खूप आहे। सो लेट्स गो इनसाइड। सो एंट्रन्सलाच हा असा हे केलेला आहे, म्हणजे असं डिझाईन केलेली आहे ट्राय कलरमध्ये। सुंदर वाटतंय ते ॲक्च्युली। आणि आतमध्ये तर खूप साऱ्या प्रतिकृती तयार केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आयफेल टॉवर केलं आहे, नंतर ते बुर्ज खलिफा आहे, परत इथे ती आय थिंक मलेशियाचा टॉवर आहे तो, त्याचं नाव मला आता आठवत नाही आहे। आणि इथे आणखी काही छोट्या छोट्या प्रतिकृती तयार करतात, त्यामध्ये जसं लाईक मून आहे म्हणजे चंद्र, काईट आहे हे, समोर इस्रोचं आपलं जे चंद्रयान होतं ते आहे। सो लेट्स गो, आपण बघूया। मी आणि अक्षरा आलो आहे। सो मजा तर येते बघायला। सो आपण बघूया आपण मध्ये काय काय बघायला मिळतं आहे। सो ही प्रतिकृती बघाल ना तर ही आहे आयफेल टॉवरची। खरंच छान आहे, म्हणजे मी म्हणेन की छोट्या छोट्या म्हणजे प्रतिकृती तयार करून एक प्रतिबिंब त्यांनी तयार केलेलं आहे इथे। नाईस वन। आयफेल टॉवरच्या बाजूलाच हा मलेशियाचा टॉवर आहे फेमस, त्याची प्रतिकृती आहे। त्यानंतर इथे पुढे बाजूलाच त्यांनी गणपती बाप्पा बसवलेत
तुम्ही बघू शकता सुंदर असं छोटंसं त्यांनी गणपती बाप्पाची प्रतिकृती बसवलेली आहे इथे. सो दुबई फ्रेमच्या बाजूलाच इस्रोचं चांद्रयान 3ची प्रतिकृती आहे, जे आपण गणपतीच्या डेकोरेशनमध्ये बनवलेली आहे. हे गेल्या वर्षी चांद्रयान आपलं म्हणजे उड्डाण केलेलं भारतासाठी. सो तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं चांद्रयान 3ची प्रतिकृती आहे. नंतर त्याच्याच बाजूला एक लाइटिंग बॉल आहे. सो तो पण छान वाटतोय. ॲक्च्युली कसं आता हा मे महिना आहे. सो मे महिन्यामध्ये मुलांना सुट्ट्या असतात. सो त्यांच्यासाठी काहीतरी एक विरंगुळा म्हणून हे म्हणू शकतो आपण. सो इथे तुम्ही बघाल ना, सो इथे हा एक टॉवर आहे लंडनचा. आय थिंक टॉवर आहे की हा आपला म्हणजे जो आझाद मैदानमध्ये टॉवर आहे तो नाही मला आठवत आहे. म्हणजे तो माहीत नाही एक्झॅक्टली कसली प्रतिकृती आहे, कारण यांनी समोर लिहिलेलं तर नाही आहे. बट स्टील इट्स लुकिंग गुड. ह्या सगळ्या प्रतिकृती आहेत ना, म्हणजे त्या ह्याच्यानी बनवलेल्या आहेत. आपला जो डिझायनिंगवाले आपण जे बोर्ड वापरतो म्हणजे टेम्पररी, त्याच्याने सगळे प्लास्टिकवाले. नंतर ही पुन्हा दुबईची फेमस बिल्डिंग आहे, हॉटेल, जे समुद्रामध्ये बांधलेलं आहे, त्याची प्रतिकृती आहे. सो ती पण सुंदर वाटते, तुम्ही पण बघू शकता. नंतर पुढे अजून एक प्रतिकृती आहे. ही तर नाही मला माहीत आहे काय आहे, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. ॲक्च्युली त्यांनी जर नावं लिहिली असते ना तर आणखी बेटर झालं असतं, बट ज्यांना माहीत नाही त्यांना नक्कीच कळालं असतं. सो हे माहीत नाही मला पण काय आहे. त्यानंतर ही प्रतिकृती तर सगळ्यांना माहिती आहे. ही आहे बुर्ज खलिफाची प्रतिकृती. नंतर इथे आपलं जे मंदिर आहे, सूर्य कोणार्क मंदिर आय थिंक, त्याच्यामधलं ही प्रतिकृती वाटते आहे. आणि इथे काहीतरी हे पण थोडंसं डिफरंट आहे. सो हा मलेशियाचा जो टॉवर आहे त्याच्या त्या साईडला म्हणजे अपोजिट साईडला काही आतमध्ये काही स्टॉल्स आहेत, तर ते आपण जाऊन बघूया. सो लेट्स गो इनसाइड. इथे लहान मुलांचे स्टेशनरीचा स्टॉल आहे. त्यानंतर इथे बुक स्टॉल आहे. इथे काय म्हणतात गॉगल्स, नंतर बेल्ट, पुढे लेडीजचे ऑर्नामेंट्स, लेडीज रिलेटेड काही वस्तू. इथे ते प्लास्टिकचं सामान वगैरे, इंचस 30 रुपीज वगैरे तसे काही स्टॉल्स आहेत. इथे लहान मुलांची खेळणी. इथे ते मसाला पापड वगैरे जे आपण नॉर्मली हे सगळे तुम्हाला जत्रेमध्ये वगैरे बघायला मिळतात, महोत्सवामध्ये बघायला मिळतात ते आहेत. नंतर इथे सगळे मसाले आहेत आणि आपल्याला खाजा वगैरे. हे सगळे इथे खेळ आहेत लहान मुलांचे, किंवा आपण मोठे पण खेळू शकतो. ते बॉलनी ग्लास पाडायचे, मग तुम्हाला ते खेळणी वगैरे मिळणार, इकडचे सॉफ्ट टॉईज वगैरे. इथे पण तेच आहे ते सगळं. या साईडला काही अजून स्टॉल्स आहेत, काहीचे वगैरे पण आहेत, किंवा काही असे औषधांचे वगैरे पण आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता चकली वगैरे तुम्हाला मिळेल. इथे पुढे आपलं आंबोळी पीठ, घावण पीठ
मसाला आगळ वगैरे, स्पेशल मालवणी मसाला वगैरे. इकडे सगळे चिप्स वगैरे आहेत, केळ्याच्या वेफर्स. इथे सगळं कुल्फी आहे. नंतर इकडे शेवपुरी, पाणीपुरी, रगडा पॅटीस, हे सगळे खायचे स्टॉल आहेत. मग थंड म्हणजे तुम्हाला ज्यूस किंवा आईस गोळा वगैरे. नंतर इथे चायनीज कॉर्नर आहे, जय महाराष्ट्र चायनीज कॉर्नर. हल्ली लोकांची ते खायला खूप गर्दी असते. मसाला वापड, टिचा वापड वगैरे, चायनीज मंचुरियन. इथे काही लेडीजचे ऑर्नामेंट्सचे परत काही स्टॉल्स आहेत. आणि मग समोर सगळं त्यामुळे जत्रेमध्ये जी खेळणी असतात ती आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर मग जायंट व्हील आहे आणि मग असे छोटे मोठी खेळणी आहेत. इथे चना चटपटा, चाट किंवा हे आता नायट्रोजनचे बिस्किट्स वगैरे ते तुम्हाला खायला मिळतात. इथे समोर परत थंडचे आहेत, पिझ्झा, बर्गर, फ्राईज वगैरे. ते समोर आईस्क्रीम, सॉफ्टी आणि ते सगळे लहान मुलांची खेळणी आहेत. सो आता आम्ही तिकडे मंचुरियन खाऊन एक पिझ्झा खातोय आणि मग नंतर इथे गोळा किंवा सरबत ट्राय करूया. सो गाईज फायनली एक्झिट करायची वेळ आली इथून आणि हा इथून एक्झिट वे आहे. सो चला जाऊया आता बाहेर. सो गाईज फायनली व्हिडिओ एंड करायचा वेळ आला आहे. असा काहीतरी हा एक म्हणजे प्रयत्न होता ज्याच्यामध्ये दुबई बेस्ट कार्निवल आहे. म्हणजे त्यात बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या म्हणजे जगभरात फेमस आहेत. जसा मलेशियाचा टॉवर झाला किंवा हा दुबईचा टॉवर झाला, नंतर आयफेल टॉवर झाला किंवा काही इस्रोचा झाला, पुरा ती दुबई फ्रेम झाली, अशा काही दाखवल्या गेल्या तिथे. सो नक्कीच आय थिंक आता हे काय म्हणतात सुट्ट्या वगैरे आल्या त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे अरेंज केलेल्या आहेत. नक्कीच एकदा बघण्यासारखं आहे. 50 रुपीज याची एंट्री फी आहे. 50 रुपयात तुम्ही एकदा फॅमिलीला घेऊन येऊ शकता आणि इथे संध्याकाळ तुमची 1-2 तास सहज निघून जातील. खाण्याचे स्टॉल्स पण खूप आहेत. सो मजा नक्कीच येईल. आम्ही पण इथे पिझ्झा आणि इथे काय म्हणतात पण मंचुरियन आणि काय म्हणतात गोळा खाल्ला. सो नक्कीच या आणि या दुबई बेस्ट थीम कार्निवलला भेट द्या. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चला पुन्हा एकदा व्हिडिओ अशा एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.